नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील तुमचं ॲग्री सरकारमध्ये स्वागत आहे। तूर पिकाला आपल्याला पाणी कधी द्यायचं हा प्रश्न भरपूर असतो। तर तूर पिकाला मित्रांनो पाणी देताना तुम्हाला जमिनीच्या निवडीनुसार पाणी द्यायचं। जर तुमची भारी जमीन असेल तर तुम्हाला पाणी द्यायची गरज नाही पडत, पण जर तुमचं उशीर येणारं वाण असेल जसं की गोदावरी तर तुम्ही एखादं पाणी भारी जमिनीमध्ये देऊ शकता। त्यानंतर मध्यम जमिनीसाठी तुम्ही 1 किंवा 2 पाणी हे शिफारस आहेत आणि तुम्हाला कंपल्सरी तुरीला द्यावं लागेल। हलक्या जमिनीसाठी तुम्ही 2 पाणी नक्की द्यायचे, तरच तुम्हाला तुरीमध्ये 50% ची वाढ होणार आहे। जर तुम्ही तुरीला जर पाणी नाही जर देणार तर तुमच्या तुरीची फुलगळ होणार आहे, शेंगाची गळ होणार आहे आणि तुरीचा दाणा सुद्धा बारीक भरणार आहे। जे पण किडकी तूर अडकाने येणार आहे ते जास्त प्रमाणामध्ये येणार, म्हणून आपल्या तुरीला पाणी द्यायचे। जर तुम्ही तुरीला पाणी देताल ते पण पळतं पाणी देताल, एकाड एक सरी पाणी देताल, जर पाण्याचा डव होऊन नाही देताल तर नक्कीच तुम्हाला तुरीमध्ये तूर उधळणार नाही आणि कुठलाही धोका संभवणार नाही। फक्त आपल्याला काळजी काय घ्यायची की ज्यावेळी पण अवस्थेमध्ये तुरीला फुलं असतील 100% प्रमाणामध्ये तर तुम्हाला तुरीला पाणी द्यायचं नाही। एखादी शेंग दिसायला लागली, शेंगा दिसायला लागल्यात अशा वेळेसच तुरीला पाणी द्यायचं, फुलामध्ये पाणी द्यायचं टाळा। अतिरिक्त पाणी देऊ नका, पळतं पाणी द्या, म्हणजे स्प्रिंकलरच्या पाईपाने पाणी द्या, एकाड एक सरी पाणी द्या, तर नक्कीच तुम्हाला तुरीमध्ये धोका होणार नाही फुलगळीचा आणि तुम्हाला तुरीमध्ये जास्त उत्पादन म्हणजे एकरी 12 ते 15 क्विंटलचा उतार येणार आहे। तुरीच्या पाणी देण्यामुळे भरपूर फायदे आहेत मित्रांनो, तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ भेटते, शेंगाची संख्या चांगली भेटते, फुलगळ होत नाही, शेंगा टिकून राहतात, एवढा सगळा फायदा आहे। ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय नाही अशांनी म्हणजे कोरडवाहू तूर आहे तर अशांनी 13-0-45 विद्राव्य खताची जर फवारणी घेतली तर तुमच्या तुरीच्या पानामधलं बाष्पीभवन होत नाही, पानामधलं मित्रांनो पानामध्ये हिरवेगार पाना टिकून राहून पान सुकत नाही। तर 13-0-45 तुम्ही 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करू शकता। सोबत एखादं चिल्टेड मायक्रोन्यूट्रन जर घेतलं तर तुरीच्या दुहेरी फायदा होईल, मी तुरीचे दाणे सुद्धा भरेल आणि तूर सुकायची जी समस्या आहे ती सुद्धा दूर होऊन जाईल। अशा प्रकारचं सुंदर नियोजन करा। याच्याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या ॲग्री सरकार यूट्यूब चॅनलला टाकलेले, तुम्ही ते जाऊन पाहायला नक्की विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।